मित्रांनो, जय छत्रपती, जय शिवराय, जय भीम, जय श्रीराम, जय संभाजी महाराज. तुम्हाला सांगतो एम-आय-डी-सीतली घटना. 16 वर्षाची मुलगा 17 वर्षाचा, त्यानं छेडछाणी केली, बलात्कार करायची कोशिश केली, करत होता, गैरव्यवहार करत होता. त्यांच्या घरात नातेवाईक होते. मग त्यानंतर त्यांनी गुन्हा दाखल केला. एम-आय-डी-सी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला. एम-आय-डी-सी पोलीस स्टेशनला गुन्हा जरी दाखल केला पण अटक केली. अशा घटना कोणाच्या आया बहिणींच्या बाबतीत होऊन सगळ्यांनी काळजी घ्यायला. नातेवाईक जरी असणार, मुलीला सोडून आपण जाऊन एकट्याने काळजी घ्यावा. संपूर्ण महाराष्ट्रातल्या आया बहिणींनी संपूर्ण हे लक्षात घेणं, चांगदेव जाधवला सपोर्ट करणं, फॉलोअर्स करणं, सबस्क्राईब करणं. चांगदेव भाऊ जाधव सामाजिक कार्य करतात. तुम्ही बघू शकता इंस्टाला, ते यूट्यूबला ते बघू शकता. ती बातमी पण आलेलीच आहे. आता न्यूजला बातमी पण आली. महाराष्ट्रात एवढं कार्य जरी चाललं, एवढं समाजकार्य चाललं. आता ह्या मुलीवर बलात्कार बघत होता. ती मुलगा 16 वर्षाची मुलगी, किती ती घाबरली, भिली. तिनं भिवून आईला सांगितलं, आईबापांना सांगितलं. आईबापांनी गुन्हा दाखल केला, एम-आय-डी-सी केला, त्याला अटक झाली. असं बेकार जरी घटना चालल्या मित्र महाराष्ट्रात. चांगदेव भाऊ जाधव सोशल मीडियाला, संपूर्ण महाराष्ट्रातल्या माझ्या तरुण पिढीला, यंगस्टार पिढीला, महाराष्ट्रातल्या शिवरायांच्या मावळ्याला आणि महाराष्ट्रात जेवढं सोशल मीडियाच्या माध्यमातून ह्या महाराष्ट्रातल्या सामाजिक कार्य करताना ह्या मर्दाने नाव गाजवायचं काम केले. अख्ख्या महाराष्ट्रात समाजकार्य करायचं चालू शिकवले. आणि महाराष्ट्रात मेलं तर चाललं, कधी गांडव म्हणून जगू नका, मर्दावनी जगा, समाजकार्य करा. 2 दिवस मी सोशल मीडियाला नसलो. जय हिंद.